नमस्कार. आज मी तुम्हाला पश्चिम बंगालची पारंपरिक मिठाई भापादोई दाखवत आहे. 2 बाउल दही, 1 बाउल कंडेन्स मिल्क आणि हा दुसरा. सर्व पाणी त्याच्यातून नितळण्यासाठी अर्धा तास आपण असंच ठेवायचं. असं हे बांधून ठेवायचं जेणेकरून सर्व पाणी नितळायला पाहिजे दह्यातलं. म्हणून अर्धा तास ह्याच्यावर असंच ठेवायचं आणि त्याच्यावर काहीतरी जाड वस्तू किंवा खलबत्ता असेल तो किंवा एखादं काहीतरी वजनदार वस्तू ठेवायची. आणि ते घ्यायचं असं कपड्यातून काढून. ह्याच्यातलं पाणी काढलेलं आहे दह्यातलं सर्व. आता हे मी स्मूथ करते. 2 वाटी दही होतं तर 1 वाटी कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे. कंडेन्स मिल्क घातलेलं आहे तर चांगलं मिक्स करायचं विस्करने आणि स्मूथ. एक त्यात काही गुठळ्या दिसता कामा नये. आता हे आपल्याला स्टीम करायचं आहे. भापादोई म्हणजे वाफ देऊनच, भाप म्हणजे काय, वाफ द्यायची असते, स्टीम. तर त्या आम्ही इथे आता आपण 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे. 1 ग्लास पाणी घातलं आहे. आता ही जाळी ठेवायची आणि गॅस चालू केलेला आहे आणि पाणी उकळायला लावायचं. अर्धा चमचा वेलची पावडर घालायची फ्लेवरसाठी. आता हे चांगलं मिक्स करायचं. आता हे लाईन केलेलं बटर पेपर लाईन केलेला टीनमध्ये, म्हणजे हा माझा केकचाच आहे, त्यामध्ये मी स्टीम करायचं आहे. म्हणून हा भापादोईचं मिश्रण ह्याच्यात घालते. आता आपण वरून पाणी त्याच्यामध्ये जाऊ नये म्हणून फॉईल पेपर लावायचा असतो, म्हणजे त्याचे वाफ वगैरे, वाफेचं पाणी त्याच्यामध्ये जायला नको म्हणून. पाणी आता उकळलेलं आहे तर आपण हा स्टीम त्याच्यामध्ये ठेवायचा. 20 मिनटासाठी आपण लो फ्लेमवर ठेवायचा जेणेकरून त्याला वाफ चांगली मिळायला पाहिजे. 20 मिनिटाने स्टीमवर गॅस बंद करायचा आणि चेक करायचं. हा फॉईल पेपर काढू. शिजले. हे पहिलं थंड करायचं. फ्रीजमध्ये 2 तास ठेवायला लागेल आणि मग त्याला डिमोल्ड करायचं.
आता मी कट करते. पाहिजे त्या पीसेसमध्ये करायचं आपण. बघा किती सॉफ्ट झालेले. आता मी माझ्या मुलीला टेस्ट करण्यासाठी देत आहे एक पीस. आता तिचं रिव्ह्यू काय होते ते बघ. सो गाईज मी झोपलेली आता, कारण मला सकाळी खूप लवकर उठायला लागतं. पण आईने मला आता स्वीट डिश टेस्ट करायला उठवलं आहे. आई ह्याला काय म्हणतात? बाप्पा दोई. तर आपण टेस्ट करून बघूया कशी झाली आहे. सॉफ्ट आहे मस्त. व्हेरी नाईस. म्हणजे जास्त एकदमच एक्स्ट्रीम स्वीट नाही आहे आणि परफेक्ट स्वीटनेस आहे आणि सॉफ्ट पण आहे. अशी तोंडात जाऊन मेल्ट होऊन जाते. सो खूप मस्त आहे.